श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आता चैत्र पौर्णिमा ही 23 एप्रिलला येणार आहे आणि या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एके ठिकाणी वाटीभर दूध ठेवायचे आहे। या उपायामुळे मुलांची स्मरणशक्ती सुधारणार आहे, त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होणार आहे। बऱ्याच वेळेला आपली मुले खूप वाचन करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही, खूप अभ्यास करतात परंतु परीक्षेमध्ये हवे तसे मार्क्स त्यांना मिळत नाहीत, कारण त्यांची जी स्मरणशक्ती आहे तर ती कमजोर झालेली असते। त्यामुळेच वाचलेले लक्षात राहत नाही आणि लक्षात न राहिल्यामुळे त्यांना पेपरमध्ये लिहिता येत नाही। तसेच तुमची मुले जी आहेत तर ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील तरी सुद्धा त्यांची स्मरणशक्ती सुधारावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी पौर्णिमेला हा उपाय करावा। अतिशय प्रभावी असा उपाय आहे। चैत्र महिना जो आहे तर तो धार्मिकदृष्ट्या खूप खास मानला जातो, कारण बघा याच महिन्यामध्ये गुढीपाडवा जो आहे तर तो येत असतो। गुढीपाडवा सणाने या महिन्याला सुरुवात होत असते, यानंतर रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, त्यामुळे संपूर्ण चैत्र महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र महिना असतो आणि त्यामुळे तेवढेच महत्त्व या चैत्र पौर्णिमेला सुद्धा आहे। पौर्णिमा तिथी जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ तिथी मानली जाते। या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे तसेच दानधर्म करणे तर अशी सुद्धा परंपरा आहे। आता आपल्याला वाटीभर दूध कुठे ठेवायचे आहे, त्यानंतर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेची तिथी जी आहे तर ती 23 एप्रिलला पहाटे 3:25 सुरू होणार आहे आणि 24 एप्रिलला पहाटे 5:18 आहे। आणि ही जी तिथी आहे तर ती पहाटे सुरू होत असल्यामुळे दिवसभरामध्ये कधीही जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। आणि हा उपाय करताना आपल्याला रात्री सुद्धा एक गोष्ट करायची आहे। आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर बघा, या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे। सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, कारण या दिवशी स्नानाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे। पवित्र नदीमध्ये स्नान करणे प्रत्येकाला शक्य होत नाही, म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल जे आहे तर ते टाकायचे आहे। यानंतर आपल्याला सूर्यमंत्र म्हणत सूर्यदेवांना सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे आणि माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करायची आहे। पौर्णिमा तिथीला बरेच जण सत्यनारायण सुद्धा करत असतात, कारण सत्यनारायण पूजा केल्याने मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात। आता माता लक्ष्मीची आपण जेव्हा पूजा करणार आहे तेव्हा लक्ष्मीची मूर्ती जर असेल तर त्या मूर्तीला विधिवत अभिषेक करायचा आहे, पंचामृताने अभिषेक करा। यानंतर ही मूर्ती एका पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला स्थापन करायची आहे, तिची विधिवत पूजा करायची आहे। हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, धूपदीपाने ओवाळायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। तसेच तुम्ही या दिवशी गरीब आणि ब्राह्मणांना दान सुद्धा करू शकता। ब्राह्मणांना दक्षिणा शिधा दान करावा। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, वाटीभर दूध जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि हे जे वाटीभर दूध आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे। तुम्ही जी पूजा केलेली आहे तर नैवेद्य म्हणून त्या पूजेमध्ये तुम्हाला हे वाटीभर दूध जे आहे तर ते ठेवायचे आहे, परंतु यामध्ये आपल्याला फक्त दूध न ठेवता यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर जी आहे तर ती घालायची आहे। थोडीशी साखर घाला, किंवा तुम्ही खीर जर बनवली आणि ती जरी ठेवली तरी सुद्धा चालेल, परंतु खीर बनवणे शक्य नसेल तर दूध आणि त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करून हे दूध जे आहे तर ते माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे। आणि यानंतर घरातील सर्व सदस्यांनी ते प्रसाद म्हणून थोडे थोडे घ्यायचे आहे। याने सुद्धा आपल्याला बरेच शुभ जे परिणाम आहेत तर ते पाहायला मिळत असतात। आता मुलांसाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो उपाय करायचा आहे तो म्हणजे जेव्हा चंद्रोदय होईल त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर वाटीभर दूध जे आहे तर ते घ्यायचं आहे। यानंतर जेव्हा चंद्रोदय होईल म्हणजे चंद्र उगवेल तर यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, चंद्रदेवांची पूजा करायची आहे। चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य देताना तुम्हाला जर चांदीच्या भांड्यातून अर्घ्य देणे शक्य झाले तर हे अतिशय उत्तम मानले जाते, परंतु प्रत्येकाकडे चांदीचं भांडं अवेलेबल नसतं, त्यामुळे तुम्ही दुसरे भांडे घेतले तरी सुद्धा चालेल, परंतु तांब्याच्या भांड्याचा वापर चुकूनही करू नका। तर तुम्ही पितळेचं स्टीलचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत
आणि एक लाल फूल टाकायचे आहे। जर तुम्हाला गुलाबाचे फूल मिळाले तर अतिशय उत्तम। आणि हे अर्ध्य तुम्हाला चंद्रदेवांना द्यायचं आहे। आपण ज्याप्रमाणे सूर्यदेवांना अर्ध्य देतो त्याप्रमाणे आपल्याला चंद्रदेवांना अर्ध्य द्यायचं आहे। आणि हे जे अर्ध्य देत आहेत तर ते आपल्या पायावरती पडणार नाही, कोणीही ओलांडणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। आणि यानंतर चंद्रदेवांची पूजा करायची आहे। हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, धूपदीपाने ओवाळायचं आहे। तसेच तुम्हाला खिरीचा नैवेद्य आवर्जून चंद्रदेवांना दाखवायचा आहे। आता तुम्हाला जर खीर बनवणे शक्य नसेल तर एका वाटीमध्ये दूध घ्या, त्यामध्ये थोडीशी साखर घाला आणि हा जो नैवेद्य आहे तर तो चंद्रदेवांना दाखवायचा आहे। आपला जेव्हा चंद्रमा स्ट्रॉंग असतो म्हणजे चंद्रग्रह जेव्हा आपला मजबूत असतो तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। आणि आपल्या मुलांचा चंद्रमा सुद्धा आपल्याला मजबूत करायचा आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण जे नैवेद्यासाठी दूध घेतलेलं आहे ते दूध वापरलं तरी चालेल किंवा दुसरं वाटीभर दूध घ्या, त्यामध्ये चमचाभर साखर टाका आणि चंद्रप्रकाश तुमच्या खिडकीमध्ये येत असेल किंवा बाहेर अंगणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 5 मिनिटं ही जी वाटी आहे तर ती चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे। आणि यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटं मुलांना सुद्धा चंद्रप्रकाशामध्ये बसवायचं आहे। यानंतर जेव्हा हा चंद्रप्रकाश या दुधामध्ये पडणार आहे तर तेव्हा त्याच्यात ज्या काही सकारात्मक सात्विक लहरी आहेत तर त्या दुधामध्ये उतरणार आहेत। आणि हे दूध जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुलाला प्यायला द्यायचं आहे। तुम्ही एकापेक्षा जास्त मुले असतील तर सर्वांसाठी सुद्धा हा उपाय करू शकता। आणि जेव्हा तुम्ही मुलांना चंद्रप्रकाशामध्ये बसवणार आहात तर त्यामुळे काय होणार आहे तर त्यांचा चंद्रमा जो आहे तर तो मजबूत होणार आहे। आणि चंद्रमा जेव्हा मजबूत होईल तर तेव्हा यश जे आहे तर ते त्यांना नक्की मिळेल, त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारणार आहे। तसेच काही आजारपण असेल तर ते सुद्धा दूर व्हायला मदत होणार आहे। तुम्ही स्वतः सुद्धा 10 ते 15 मिनिटं चंद्रप्रकाशामध्ये बसू शकता। आणि हा उपाय ह्या पौर्णिमेला शक्य झाले नाही तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेला करू शकता। प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकता। आता आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा ठेवायच्या आहेत। त्यासाठी ज्या ठिकाणी चंद्रप्रकाश येतो त्या ठिकाणी एक पाट मांडायचा आहे, त्यावरती आपल्याला एक लाल कापड टाकून घ्यायचं आहे आणि यावरती तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। यामुळे काय होत असतं तर या वस्तूंची ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते। तसेच घरामध्ये जर चंद्रप्रकाश आला तर तुमच्या घरातील कलह सुद्धा कमी होत असतात। आणि आपण जे चंद्रप्रकाशामध्ये पाटावरती कापड अंतरलेलं आहे तर त्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे ते म्हणजे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते ठेवा, जपमाळ असेल तर ती ठेवायची आहे, कवडे असतील तुमच्या देवघरामध्ये तिजोरीत तर त्या ठेवा, गोमती चक्र ठेवा। या वस्तू चंद्रप्रकाशात ठेवल्यामुळे त्यांची ऊर्जा वाढत असते। तुमच्याकडे धार्मिक पुस्तके असतील तर ती सुद्धा तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकता। बरेच जण पौर्णिमेचे व्रत सुद्धा करत असतात। पौर्णिमेचे व्रत सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे। या व्रताचे सुद्धा चांगले फायदे आपल्याला होत असतात, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात। हे जे पौर्णिमेचे व्रत आहे तर ते कोण करू शकतं, ते कधी करावे, व्रताचे उद्यापन कधी करावे याबद्दलची इन डिटेल माहिती आपल्या चॅनलवरती एका व्हिडिओमध्ये आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता। आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर पौर्णिमेचे व्रतसुद्धा करू शकता। तसेच या पौर्णिमेला आपण काही साधे सोपे उपायसुद्धा करू शकता, याचीसुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे।